आत्ताच नेमकं पेट्रोल भरलं, म्हणजे असं सांगण्यासारखे काही गोष्टी नाही, सगळेच भरतात. पण अरे काय भाव झाला 121. अरे बा, पेट्रोल आहे की सोनं आहे? मला असं वाटत होतं सोनं भरतोय माझ्या गाडीत. कमाल आहे. चाल द्या लढाई. 500 एक लिटर करून घ्या, 500 रुपये लिटर, काय विषय नाही. तरी आम्ही सायकली घेऊन पण या ट्रेकिंगला जाणारच. करा 500 करा. नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचा होस्ट प्रतीक तुमचं स्वागत करत आहे आपल्या भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. आपली गड किल्ल्यांची मोहीम चालू आहे. आपण याच्या आधी 5 गड किल्ले फिरून आलो आहे आणि आज 6वा असणार आहे. सकाळचे वाजले 4. आपल्याला इथून जायचं 30 किलोमीटर. 30 किलोमीटर म्हणण्यापेक्षा आधी मीटअप पॉईंटला भेटूयात. आपले काही अत्यंत जवळचे मित्र पण आज आपल्याला जॉईन होणार आहेत. काही मोठे बंधू असणार आहेत, ते पण जॉईन होणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मीटअप पॉईंटला भेटूयात. आता जमलं तर ओळख करून देतो. दरवेळेस तेच सांगतो मी, ओळख करून देतो पण विसरून जातो मी. पहिले तर पेट्रोल भरून घेतो, दरवेळेची सवय आहे ती, विसरूनच जातो. आज भरून घेतो लवकर आणि जातो मीटअप पॉईंटवर. परत एकदा आम्ही रस्ता चुकलोय आणि आम्हाला तिथं जायचं आहे, पण आम्ही रस्ता चुकलोय. आता बघू, हे हर्षलमुळे रस्ता चुकला आम्ही. सगळं तुझ्यामुळे. अरे इकडे जायचं आपल्याला. हां, इकडून जायचं आहे. हां, तिथं गाड्या लावल्या आपण. रस्ता चुकलो पण फायनली रस्ता भेटला आहे आणि मस्त ट्रेक चालू झालाय आता. अर्धा ट्रेक झालाय आमचा आणि माझ्या मागे बोरकडे मजा येते. जबरदस्त हवा आहे, थोडीशी लागते पण आहे चढायला. 60-70 डिग्री आहे इन्क्लाइंड, त्यामुळे दम लागतोय. आणि मस्त अशी सकाळ झाली आहे. सनराईज तिकडे होतोय, छान उजेड पडलाय, असं भारी वातावरण, थंड हवा आणि इथं फोटो काढताय. आपण आता हळूहळू पुढे चाललो आहे. अरे बापरे, हे डायरेक्ट ते मंजुबल बॉयचा खड्डा आहे ना. डायरेक्ट 3-1 वर्ष सापडणारच नाही पोरगं. वयाचं 29 वय आलं तेव्हा कळालं की ट्रेकिंग काय असते आणि का केली पाहिजे. का वाटतं भूषण भाऊ? किती गोरा दिसतंय मी. या माझ्या मागे कातळात कोरलेल्या पायऱ्या, हा विलुप्त झालेला बुरुज आणि इकडे मागे लिहिलेलं जगदंबा. हे बघून एक अंदाज येतो की हा किल्ल्याचं महत्त्व काय असेल. म्हणूनच मराठा साम्राज्याला छोटे किल्ले होते जे खूप काही मोठं कार्य करून जायचे. त्यातच हा एक देहरगड किल्ला येतो. याच्याच मागे रामशेज किल्ला आहे, त्याची रखवाली करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. म्हणजे याची अवस्था खूप काही विकट झालेली आहे, काहीच अवशेष पण उरलेले नाही. पण मग याला खूप काही मोठं महत्त्व आहे. आपण नक्कीच इथे आलो पाहिजे. आपल्या महाराजांची कीर्ती इथं आल्यावरच कळते. एवढ्या वर येऊन सुद्धा आपल्या मराठा साम्राज्याची कशी त्यांनी रखवाली केली हे आपल्याला दिसूनच येते. हाच येणार रे. एवढ्या कडक दगडांमध्ये हे कोरल्या गेलेलं आहे, म्हणजे याला बांधण्यासाठी आणि बनवण्यासाठी पण किती वेळ लागला असेल त्याचा अंदाज आपण लावू शकतो. आता इथे पाणी नाही पण खाली आहे, ते पावसाचंच असेल. आत्ता जो अवकाळी पाऊस आला त्याच पाणी असेल. आणि आहे उंदीर हर्षल. बरोबर. पहिली एंट्री क्रॉस केल्यानंतर
अजून एक छोटा बुरुज इथं दिसायला भेटतो आणि इथे एक अजून एक एंट्री आणि जवळपास माथ्यावर पोहोचलोच आपण. आणि फायनली आपण देहरगडच्या माथ्यावर पोहोचलोय. एकदम भयानक म्हणजे खतरनाक व्ह्यू, म्हणजे डायरेक्ट विषयच नाही. इकडे असं दिलेलं आहे शिवमंदिर, कुंड आणि गडमाता. पण गडमाताकडे जाऊन आलोय, आता शिवमंदिर आणि कुंडाकडे चाललोय. पूर्ण गडमाता चढून आल्यानंतर इकडे असे 2 पाण्याचे टाके दिसतात अजून, म्हणजे पूर्ण कातळात कोरलेले आहेत, मोठे मोठे टाके आहेत. आणि ते शिवपिंड म्हणजे शिवाचं मंदिर पण आहे. जबरदस्त गँग अशी आपल्याला भेटली आहे आणि सर्व नवीन म्हणल्यावर मित्रच येतील. आणि आम्ही आलो इकडे ते किल्ले देहरगड. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इकडून सगळीकडे वॉच होता. वॉच म्हणजे जसं आपण म्हणतो दुर्बीणनं बघणं, तसं इकडून तुम्हाला 40+ किल्ल्यांचं दर्शन होऊ शकतं. म्हणजे 40+ किल्ले तुम्ही बघू शकता. इथून तुम्हाला सप्तशृंगी मातेचा डोंगर पण दिसतो आणि असे असंख्य किल्ले तर ते तुम्हाला इथून पाहायला भेटतात. आणि खास करून सगळेच सांगायचं म्हणजे तुम्हाला सिन्नरच्या पवनचक्क्या ज्या, तर सर्वांना माहिती सिन्नरला पवनचक्क्या त्या पण इथून दिसतात. आणि त्या तुम्हाला बघायचं असेल तर नक्की किल्ले देहरगड इथे यावं लागेल. आणि नक्की दर रविवारी आपल्या स्वतःकरता वेळ द्या आणि ट्रॅकिंगला कुठेतरी आपल्या हृदयाची पण काळजी घ्या. म्हणजे जेणेकरून आपलं शरीर फिट असलं तर सगळंच फिट राहील. शरीर असेल तर संपत्ती पण राहील. आणि फायनली आपला देहगडचा ट्रेक पण संपला आहे. मस्त होता हा मागे देहगड. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. छोटा ब्लॉग असेल माहिती आहे. छान होता, लवकर चालू केला होता. एकदा रस्ता चुकलो, नंतर गाड्या पुढे आणून लावल्या, त्याच्यानंतर रस्ता भेटला बरोबर. 9-10 जण होतो आज, मजा आली. व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपल्या पुढच्या 7व्या किल्ल्यावर. जय हिंद, जय महाराष्ट्र.